श्री स्वामी समर्थ. चला आज आपण गावरान गवार बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण इथं आता ही शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत. तर चला आता आपण शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेऊया. हो का, आपले शेंगदाणे कसे खरपूस भाजायला लागलेले आहेत. आणि भाजीला ताजे ताजे शेंगदाणे भाजून टाकले ना, भाजी अशी म्हणजे एकदम चवदार होते. चला आता काढून घेऊया. आपले शेंगदाणे भाजलेले आहेत. हो का, कसे खरपूस भाजलेले आहेत. चला आता आपण गवार टाकून घेऊया. मस्त असे गवार पण भाजून घेऊया. आपली गवार भाजूस तर आपण आता हे शेंगदाणे ह्या खलबत्त्यामध्ये काढून घेऊया. कसे असे मोटर असले ना, छान होते भाजी पण. हो का, आपले गवार मस्त असे गवळी भाजलेले आहे. तर काढून घेऊया. 2 चमचे आपण तेल घालून घेतलेलं आहे. आणि ही हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे. तर आता आपण हे हलवून घेऊया. मस्त असे आपण हिरव्या मिरचीचे गवार करणार आहे. बघा, आपलं सारण मस्त असं तळलेलं आहे. तर आपण आता गवारीची शेंग घालून घेऊया. आपण थोडी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. का तर आपण काढण्यात मीठ टाकलेलं होतं. तर थोडं आता आपण मीठ घालून घेऊया आणि शिजायपुरतं पाणी टाकूया. आता हलवून घेऊया. आता हिला 10 मिनटं मस्त असं शिजवून देऊया कमी गॅसवर. आता आपण 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया. आपण काढलेला होता ते मोठाड. आता एक करून घेऊया. मस्त अशी हलवूया. आणि एकदम आपण आता ही सुकी बनवणार आहे. बघा कशी मोकळी फटफटी व्हायला लागलेली आहे. तर अजून आपण हिला 2 मिनटं ठेवूया. बघा माझ्या मैत्रिणींनो, माझी गवारीची शेंगची डिश तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.